शेतकऱ्यांची हळद आहे, कांदा आहे बघा. हो बरोबर. तर त्या शेतकऱ्याला आज काय करू हो. ते सविस्तर एकदा कांदेवाल्याच्या हळदीवाल्या शेतकऱ्याला एकदा सविस्तर सांगू बर बर बर. नक्कीच सर. की सोलापूर आपलं नांदेड हो नांदेड जिल्हा उदगीर परिसर कंधारचा, हो लातूर जिल्हा, हो परभणी जिल्हा, हो जालना जिल्हा, हो संभाजीनगर, हो बीड जिल्हा, हो अहिल्यानगर, हो. नाशिक जिल्हा, हम्म. त्याच्यानंतर पुणे जिल्हा, हो सातारा, सांगली, हो सोलापूर, हो कोल्हापूर आणि घाटमाता, कोकण, महाबळेश्वर हे पट्ट्यामध्ये, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग ते तसं हो. कणकवली अशा पट्ट्यामध्ये. ह्या बरोबर आहे. पट्ट्यामध्ये माझा चांगला आज हे 3 दिवस चांगला पाऊस पडणार आहे. 3 दिवस चांगला पाऊस पाहायला मिळेल समजा. त्या जिल्ह्यामध्ये आहे. हो हो सगळीकडे नाही पण त्या जिल्ह्यामध्ये हजेरी लावणार. हो. तुम्ही जे आता जिल्हे सांगितले त्या जिल्ह्यामध्ये. हो. हो बरोबर सर. मात्र सर शेतकऱ्यांना आता आपण डेली एक अपडेट देत जाऊ. हो. पण हो शेतकऱ्याला म्हणा शेतीची कामे करून घ्या. 24 दिवसावर पाऊस राहिला आहे. हो. मात्र आता शेतकऱ्यांनी शेतीची कामे करायला पाहिजे. फक्त 24 आणि दिवस राहिलेले आहेत. यावर्षी 24 दिवसापर्यंत शेतकऱ्यासाठी 2026 चांगलं साल राहणार आहे. म्हणजे हो का? यावर्षी खरीप पण येणार आहे आणि रब्बी पण येणार आहे. हो ना. जेमतेम मात्र पाऊस पडण्यामुळे खरीप येणार आहे आणि परतीचा पाऊस जास्त पडण्यामुळे हो. रब्बी येणार आहे. आणि बरोबर. आणखीन एक सगळ्यात महत्वाचं आहे बरं का, हम्म. ह्या आता जे पाऊस येईल समजा हो 10 मे 15 मे ते 30 मेच्या दरम्यान हो ज्या भागात जास्त पाऊस पडतोय तिथे पावसाळ्यात जास्त पाऊस पडतोय. हो हो बरोबर आहे सर. मात्र तुम्ही मागच्या रेकॉर्डिंग मध्ये सांगितलेलं आहे. 15 मे ते 30 मेच्या दरम्यान हम्म. तुमच्या गावाला पाऊस पडला आणि तुमच्या बाजूच्या गावाला जर पाऊस नाही पडला, हो येणाऱ्या पावसाळ्यामध्ये तुमच्या गावाला दररोज पाऊस म्हणजे प्रत्येक वेळेस ज्यावेळेस पाऊस येईल हो त्यावेळेस तुमच्या गावाला येणार आधी नंतर दुसरं वाढण त्यांना. हो बरोबर आहे. मात्र आता आमच्या गावात पाऊस झाला तर मग आम्हाला परिस्थितीत चांगला पाऊस पाहायला मिळेल. ज्या गावातून पाऊस गेला नाही त्या गावांना समजा लेट पेरणी हो होणार त्या कधी झाला? गावांची. 15 मे ते 30 मेच्या दरम्यान तुमच्या गावामध्ये पावसाचे 2 जरी थेंब पडले की तुम्ही म्हणायचं वरुण राजाच्या बँकेतला पावसाचा इडॉल लिहून ठेवल्यासारखं. हो का? बरोबर आहे. आणखीन एक सांगतो बरं का, हो एक कोणी सांगत नाही. मी आपण निसर्गावर जास्त आवडतो, हो बरोबर. निसर्गावर अभ्यास करतो हो म्हणून म्हणतो ना, झाडं लावा, झाडावर प्रेम करा. हो आणि मी झाडं बोलायला की बरेच जण मला एकत्र झाडावर नाही बोललं तर मग पाऊस कुठून पडेल? बरोबर आहे. काय म्हणणं आहे? बरोबर आहे की नाही? बरोबर आहे. बरोबर आहे. हा, हो बरोबर आहे सर. 100% बरोबर आहे. भविष्यामध्ये झाडच लावा लागतील. हो झाडं नसलं तरी पाऊस पडतो का? नाही. झाडं नसल्यावरती पाऊस पडतोय, पण बरोबर. पाऊस असा पडतोय जगातून पाणी वाचल्यासारखा. हो जितकी झाडं जास्त तितका पाऊस रिमझिम पडतो. बरोबर आहे. वाळवंटात बी पाऊस पडतोय, हो तिथं झाडं नसतात. मग पाऊस कसा पडतोय? ढगफुटीसारखा. मग त्याला काय अर्थ आहे? काहीच जितके नाही. झाड बरोबर. जास्त तितकं रिमझिम पडतं. तुम्ही बघा पुणे महाबळेश्वर, हो कधी बी पाऊस रिमझिम रिमझिम सुरूच असतं त्या महाबळेश्वर बरोबर माळशेज आहे. घाटात. हो त्याच्यामुळे झाड आहेत खूप. झाडामुळे बरोबर आहे. आणि आपल्या इकडं मुसळधार पाऊस आपल्या इकडे अतिवृष्टी. मुसळधार ढगफुटी. झाडच नाहीत म्हणून भविष्यात झाडच लावावं लागतील. हो हो बरोबर आहे. मात्र शेतकऱ्यांनी झाडं वगैरे हे ते लावायला पाहिजे सर्वांनी. लावायलाच पाहिजे प्रत्येक जणांना. हो. मात्र सर आपल्याला माझं म्हणणं आहे प्रत्येक मागील. जणांना वाढदिवसाला सुद्धा झाडं लावायला पाहिजे. हो आपण लग्नाचा वाढदिवस असला तरी झाड लावायला पाहिजे. बरोबर. जिथं रिकामी जागा दिसेल तिथं झाड लावायला पाहिजे. बरोबर आहे सर. हो. हो मात्र आता सर मागील 3 ते 4 दिवसपासून कडाक्याचे ऊन पाहायला मिळत आहे आपल्याला. हे उष्णता कधी कमी होणार? आणखीन एक माहिती असं म्हणून सांगतो, हो एक अभ्यास म्हणून सांगतो. बरोबर. अक्षय तृतीया होती ना, हम्म. अक्षय तृतीयेच्या दिवशी म्हणजे ते अमावस्या पौर्णिमेचा खेळ असते. हो बरोबर. हो बरोबर आहे ना? हो या दिवशी जर समजा आपल्या म्हणजे थेंब जरी आलं नुसतं आभाळ आलं हो तर त्या वर्षी शेतकऱ्याला माल जास्त होते. माझा अनुभव आहे स्वतःचा. हो का? हो. हो बरोबर आहे सर. कधी? अक्षय तृतीयेला त्या मुहूर्तावरती. हो 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 बरोबर आहे. त्या दिवशी जर समजा थेंब जरी पडले तर हो माझा अंदाज मी तुम्हाला सांगतो, मी रात्री त्या दिवशी कुठून येऊ लागला 2 वाजता थेंब सुरू होते बघा. हो तर मात्र त्याच्यामुळे सर. मी म्हणतो ना यावर्षी माल चांगले होणार हो शेतकऱ्याला. यावेळेस चांगला पाऊस झालेला आहे. आमच्या गावामध्ये सुद्धा आलेला होता. आलता ना अक्षय तृतीयेला. हो हो आला होता. बरोबर आहे मग सर. अक्षय तृतीयेला जमलं त्या दिवशी जर 2 थेंब जरी पडले, हो आभाळ जरी आलं तर त्या वर्षी शेतकऱ्याला माल चांगले होते. ही हो माझा स्वतःचा अनुभव बघा. असं परिस्थिती 23ला झाली एकदा. हो हो बरोबर आहे. झालती ना. हो म्हणजे माझा स्वतःचा अनुभव आहे. हो बरोबर आहे. मात्र सर यंदा परतीचा पाऊस जास्त राहणार नाही का? परतीचा पाऊस धुमाकूळ घालणार. धुमाकूळ घालणार. 13 नोव्हेंबरला थंडी येणार. 13 नोव्हेंबरला. हो. हो
मात्र सर परतीचा तुम्ही पाऊस हा? परतीचा पाऊस हं, हं. कोल्हापूर जिल्हा, सांगली जिल्हा, सोलापूर जिल्हा, हो, परभणी जिल्हा, नांदेड जिल्हा, हो, हिंगोली जिल्हा, हो, बीड जिल्हा, हो, अहिल्यानगर, हो, सांगली, सातारा हो. याला मग परतीचा पाऊस जास्त पडणार. परतीचा पाऊस जास्त राहणार. मात्र यंदा मग जायकवाडी धरण 100% भरणार का? आणि जायकवाडी धरण काय होईल, जर एखादं चक्रीवादळ जर झालं समजा याच्यामध्ये समजा, हो, तर मग होऊ शकतं. हो का? हां, हां, हां. मात्र मग 100% भरण्याची शक्यता आहेच. हो. पण ते पण परतीच्या पावसावर. परतीच्या पावसामध्ये. बरोबर आहे सर. त्यात आपण नंतर हे करू ना डिटेल्स, हो, म्हणजे हो. त्याच्यावर अवलंबून म्हणजे कसं राहतंय तर. हो, आपण नक्कीच सर 1-1, 2-2 दिवसाच्या नंतर शेतकऱ्यांना एक अपडेट देत जाऊ. माझं म्हणणं आहे, शेतकऱ्यांनी यावर्षी लवकर येणारी जातं. भविष्यामध्ये माझं म्हणणं आहे बरं का, हो. शेती करत असताना हं. उन्हाळ्याचं मैदान असो का काही असो, हो. जे लवकर येणार आहे त्याचंच काही खरं असतं, उशिरा येणारं काही खरं नसतं. नाही, नाही. बरोबर आहे. शाळेत जर मुलगा उशिरा आला तर त्याला पुढं बसवतात का माग बसवतात? बरोबर. उशिरा येणाऱ्याला कुठं पाठीमागत बसवतात ना. हो, हो. ते तर आहेच. म्हणून शेतकऱ्याने लवकर येणाऱ्या जाती करा, लवकर येणाऱ्या जाती करा. लवकर येणाऱ्याचं काही खरं आहे, हो. उशिरा येण्याचं काही खरं नसतंय. नाही, नाही. बरोबर आहे. हां, हां. हो, मात्र लवकर येणारी पिके घेतली पाहिजे यंदा मग. लवकर येणारं वाण निवडायचं हो. आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला जमल तेच करायचं बरं का. हो, बरोबर. पश्चिम महाराष्ट्र आता तुम्हाला सांगतो, इकडे सांगोला त्या पट्ट्यामध्ये बरं का, सांगोला मी जात असतो आटपाडी त्या हो. लोकांना डाळिंबाचे ना एक एकरमध्ये 15-15 लाख रुपये होते. हो, बरोबर आहे. त्यांना होते म्हणून आपण करायचं नाही. नाही, नाही. बरोबर आहे कारण ना. की त्यांना ते वातावरण सेट आहे, तिकडे हलकी जमीन आहे, त्यांना जमतंय. बरोबर आहे. आपली काळीची जमीन आपल्याला जमत नाही. आपल्याला नाही. जी जमल तीच करायचं. बरोबर आहे. निसर्ग म्हणते पाऊस जास्त आहे तर पावसाळ्यात येणारी पिकं म्हणायचं. हो, निसर्ग हो. म्हणते थंडी जास्त आहे, थंडी येणारी पिकं करायची. बरोबर आता आहे. इकडे संगमनेर हे पट्टा आहे, त्यांना टोमॅटोचं पीक जमायले. लातूर पट्ट्यामध्ये टोमॅटो जमायले. हो. आणि तेच आपण केलं, आपण कर्ज काढून करतो, ते जमत नाही. त्याच्यामुळे शेतकरी फेल जातो. म्हणून जे जमल ते करायचं. बरोबर आहे. बरोबर आहे सर. मात्र हे हो. बरोबर आहे की नाही? हो. नाही, नाही. बरोबर आहे ना. हं. मात्र आपल्याला जे पीक जमते तेच पिकाचे आपण आपण टाकायला पाहिजे तेच पीक. हो. दुसरं पीक घेतलं तर मग घाटा माझा लागतो पॅटर्न आपल्याला. तुम्हाला एक सांगतो बरं काय. हो. माझं तर समजा यंदा जवळपास 22 एकर आहे ना, मी सोयाबीन हरभरा करतो. कशामुळे माहिती आहे का? हां. सोयाबीनचं बियाणं घरचं, हो. हरभऱ्याचं बियाणं घरचं, बरोबर. घरचं ट्रॅक्टर पेरायला, हो. काढायला फक्त पैसे लागतात. बरोबर आहे. आणि सोयाबीन येते पावसाळा, बरोबर. हरभरा येते थंडी. हो. मात्र आणि लई इन्व्हेस्ट कमी. आणि लई पुन्हा खत टाकायची गरज नाही. एकदा खत द्यायला जाईल तिकडं. हो. बरोबर आहे. इन्व्हेस्टमेंट कमी त्यातनी. हां. हां, इन्व्हेस्टमेंट तुम्हाला करायचं जास्त सांगतो, कामच नाही. फक्त आतापर्यंत बियाणं कधी विकत आले नाही. घरचंच वापरीत असतो. रेडी करून ठेवलं जातं. हिरो आत टाकतो रेलला. हो, हो. बरोबर आहे. मागच्या वेळेस सुद्धा तुम्ही एक व्हिडिओ टाकला होता. रेडी करून ठेवलं. सोयाबीनचं रेडी, हरभऱ्याचं बियाणं रेडी. हो, हो, हो. बरोबर आहे. मात्र सर आता वैयक्तिक जर आपण सोयाबीन घेतलं तर कोणतं घ्यायला पाहिजे मी? लवकर येणार येणारं? घ्या ना. हो, लवकर येणाऱ्यामध्ये जात कोणती चांगली आहे समजा? आता मी जर 2 वर्षापासून मी ते 108च करीत असतो स्वतः. हो का? आपल्याला जे म्हणजे तुम्हाला सगळ्यात सोपं आपल्याला जे जमेल ते करायचं. बरोबर आहे. मात्र सर किती दिवसातनी येते ते सोयाबीन? ती येते 95-97 दिवसाला. हो का? हं. बरं, बरं. ते सोयाबीन घ्यायचं आहे आपल्याला यंदा तेच सोयाबीन टाकायचं आहे. हो. हो, तुमच्याच कारण मी विचारानं करायची तुम्हाला आपल्याला नियोजन यंदा शेती. सांगतो. हं. यावर्षी तुम्ही बघा ना, लोकांना किती उतार आले हरभरा 14, 15, 17 पर्यंत गेले लोक. हो, हो, हो. बरोबर आहे. यंदा शेतकऱ्याला हरभऱ्यानं चाललं. हो. पण काय म्हणजे परिस्थिती बघा ना किती खराब आहे. नाही, आता नाही. बरोबर. सोयाबीनचे भाव वाढले, हो, हरभऱ्याचे वाढले, कापसाचे 10 गेला. हो. बरोबर आहे. मात्र आज रोजी शेतकऱ्यापाशी तूर आहे तर तुरीचे भाव वाढत नाही आहे. हो. हो. आणि कापूस नाही तर कापसाचे भाव वाढले. सोयाबीन बरोबर आहे. गेले 6.5च्या पुढे. बरोबर आहे सर. हो. नक्कीच सर तुम्ही शेतकऱ्यांना एक महत्त्वपूर्ण आणि डिटेलमध्ये माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर.